आधीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव या जिल्ह्याची महाराष्ट्राला असलेली ओळख म्हणजे तुळजापूरची आई तुळजा भवानी माता। तसं या जिल्ह्याला आसपासच्या परिसराला समृद्ध इतिहास लाभलाय। तेरचा व्यापार प्राचीन रोम साम्राज्याशी असल्याचं सांगितलं जातं। तर असा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या जिल्ह्याची अलीकडच्या काळात काहीशी पिछेहाट झाल्याचं दिसतं। राजकीय क्षेत्रात धाराशिवने अनेक मातब्बर नेते दिले। जिल्ह्यात सध्या निवडणुकीचं वारं वाहत आहे, पण जिल्ह्यानं लाडका जावई गमावलाय। अजितदादांची तेर ही सासरवाडी। पाटील घराण्याचा दबदबा असलेल्या तेरमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे। दादांचा मोठा चाहता वर्ग या जिल्ह्यात आहे। अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत। आजच्या या मिशन जिल्हा परिषद सिरीजमध्ये धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत काय सुरू आहे याचाच आढावा घेऊयात। नमस्कार, मी आरती शिंदे आणि तुम्ही पाहताय लगावतीची विशेष सिरीज मिशन जिल्हा परिषद। धाराशिव आत्ता चर्चेत असण्याचं कारण म्हणजे शिवसेना नेते राजन साळवी आणि युवा सेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अविनाश खापे यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू झाली आहे। राजन साळवी हे शिवसेनेचे धाराशिव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत। ही ऑडिओ क्लिप आणि त्यामागचा वाद हे जाणून घेऊच, पण त्याआधी धाराशिव जिल्ह्यातील गटरचना नेमकी कशी आहे ते पाहू। अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे। तालुकानिहाय गट रचना पाहिल्यास धाराशिव तालुक्यात सर्वाधिक 12 गट आहेत। तुळजापूर आणि उमरग्यात प्रत्येकी 9, कळंबमध्ये 8, भूम आणि परांड्यात प्रत्येकी 5, तर लोहारा 4 आणि वाशी तालुक्यात 3 गट आहेत। इथून मागची पार्श्वभूमी लक्षात घेतल्यास सत्ता बरीच वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे राहिली आहे। जिल्ह्याच्या राजकारणात पद्मसिंह पाटलांचा दबदबा राहिला, त्यानंतर भाजपने जिल्ह्यात वर्चस्व वाढवण्यास सुरुवात केली। राणा जगजितसिंह पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपची ताकद जिल्ह्यात वाढली आहे। त्यांच्या या प्रवेशानंतर पहिल्यांदाच भाजप जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरं जात आहे। आता ही झाली आधीची पार्श्वभूमी। सध्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय ते पाहूया। या निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजप महायुती म्हणून लढतीये। असं असलं तरी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते। त्याचं कारण म्हणजे वर उल्लेख केलेली ऑडिओ क्लिप। संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी भाजपच्या मल्हार पाटलांना विचारून उमेदवारी जाहीर केली आहे। एवढंच नव्हे तर पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म त्यांच्याच सल्ल्याने वाटप केल्याचे आरोप केले जात आहेत। त्यामुळे राजन साळवींना घेराव घालून शिवसैनिकांनी जाहीर नाराजी प्रकट केली आहे। प्रताप सरनाईक हे पालकमंत्री असल्यानं त्यांनी शिवसेनेतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संघटना विस्तारासाठी प्रयत्न केले आहेत, मात्र तिकीट वाटपात गोंधळ झाल्याचं दिसतंय। महायुती सोबत असली तरी शिवसेना आणि भाजपचे उमेदवार बहुतांश ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढतायत। भाजपचेच उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत असंही चित्र दिसतंय। आता हे झालं महायुतीच्या संदर्भातील वास्तव। दुसरीकडे महाविकास आघाडीत महत्त्वाचा आणि मोठा घटक पक्ष असलेला शिवसेना उद्धव ठाकरे गट देखील ताकदीनं निवडणूक लढवत आहे। शक्य त्या ठिकाणी आघाडी तर बाकी ठिकाणी स्वबळावर त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। भूम परांडा मतदारसंघात मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळतंय। तानाजी सावंत यांच्या नेतृत्वात शिवसेना स्वतंत्र लढतीये। त्याशिवाय भाजप, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इतर पक्ष हे स्वतंत्र लढून आपापली ताकद आजमावत आहेत। प्रमुख चेहऱ्यांचा विचार करता भाजप राणा जगजितसिंह पाटलांच्या नेतृत्वात लढतीये। शिवसेनेची भिस्त तानाजी सावंत, प्रताप सरनाईक आणि राजन साळवी यांच्यावर आहे। शिवसेना ठाकरे यांच्याकडून ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील हे प्रमुख चेहरे आहेत। राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून राहुल मोटे नेतृत्व करतायत। अजितदादांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख। मात्र जिल्ह्यात राणा जगजितसिंह पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीला उतरती कळायला लागली। सध्या काही भागांपुरता राष्ट्रवादीचा जोर दिसून येत असला तरी ही निवडणूक पक्षासाठी मोठी कठीण आहे। दादांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी आणि गावागावापर्यंतच्या कार्यकर्त्यांना दादांच्या आधाराची असणारी खात्री यापुढे नसणार आहे। सहानुभूतीची लाट झाली तर काहीतरी वेगळा निकाल लागू शकतोय। दुसरीकडे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव असल्यानं अर्चना पाटलांनी आधी निवडणूक अर्ज भरला, मात्र त्यावर बरीच टीका झाल्याने त्यांनी अर्ज माघारीही घेतला। ही निवडणूक आणखीन एका कारणाने चर्चेत आली आहे, ती म्हणजे काका पुतण्या वादाचा नवा अंक इथं तयार झालाय। तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत यांनी बंडखोरी करत
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। निवडणूक ऐन तोंडावर असताना महायुतीतील धुसफूस उघड झाली असल्यानं त्याचा फटका महायुतीला बसण्याची चिन्ह आहेतच। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून अलीकडच्या काळात धाराशिवची ओळख तयार झाली आहे। गेल्या 4 टर्म लोकांनी ओमराजे निंबाळकरांना लोकसभेवर निवडून दिलंय। जिल्ह्यातल्या 4 पैकी शिवसेनेचे 2 आमदार आहेत, ठाकरे गटाचे 1 आणि भाजपचे 1 आमदार आहेत। शिवसेनेला शह देण्याचे प्रयत्न राणा जगजितसिंह पाटलांनी सुरू केले आहेत। त्यांनी अनेक समर्थकांना शिवसेनेकडून उमेदवारी देऊन सगळीकडेच आपलं वर्चस्व राखण्याचा प्रयत्न केलाय। काँग्रेससारखे पक्ष मात्र अस्तित्वासाठी झगडताना दिसतायत। तुळजापूर तालुका वगळता काँग्रेसला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागल्याचं चित्र आहे। महायुती आणि महाविकास आघाडी व्यतिरिक्त स्थानिक आघाड्या आणि पक्षांनी देखील या निवडणुकीत उमेदवार उभे केले आहेत। यशवंत सेनेने 4 गटातून उमेदवार दिले आहेत। वंचित बहुजन आघाडीने देखील सांजा, पाडोळी, बेंबळी आणि वडगाव येथून 4 उमेदवार उभे केले आहेत। या व्यतिरिक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी देखील पक्षाचं वर्चस्व पाहून त्या गटातून उमेदवार दिले आहेत। पुन्हा मुद्दा येतो शिवसेनेचा। उमेदवार देण्याच्या बाबतीत शिवसेनेला पुरता धोबीपछाड झाल्याचं दिसतंय। त्याचं कारण म्हणजे पक्षातील जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून तिकीट वाटपात अन्याय झाल्याची नाराजी आहे। त्यातून बंडखोरी वाढली आहे। राणा जगजितसिंह आणि ओमराजे या दोघांनी देखील एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा सगळा भर नियोजन करण्यावर दिलाय। ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना देखील जास्त प्रतिक्रिया न देता केवळ उमेदवारांच्यासाठी दौरे सुरू केलेत। मागच्या वेळी झालेल्या निवडणुकीची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीला 55 पैकी 26 जागांवर विजय मिळवता आला होता। त्या पाठोपाठ काँग्रेसला 13, शिवसेनेला 11 जागा मिळाल्या होत्या। त्यावेळी भाजपला केवळ 4 जागांवर विजय मिळवता आलेला। त्यामुळे तेव्हा अगदीच नगण्य असलेली भाजप आता मात्र निर्णायक भूमिकेत दिसतीये। यामागे राणा जगजितसिंह पाटील यांची ताकद मानली जाते। त्यामुळे राणा जगजितसिंह यांच्या नेतृत्वात भाजप पहिल्यांदाच धाराशिव जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सज्ज असली तरी ओमराजे निंबाळकरांनी देखील परफेक्ट नियोजन केल्याचं बोललं जात आहे। दोन्ही निंबाळकरात कोणाची सरशी होणार हे 7 तारखेला स्पष्ट होईल। धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमची निरीक्षणं काय आहेत हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।